प्रत्येकाच्या आयुष्यात गुरु असावा, पण का? प्रत्येकाने आयुष्यात गुरु का करावा? त्याच्या आपल्या आयुष्यातील स्थान काय? चला, गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं जाणून घेऊया गुरुचं खरं महत्त्व, त्याचे प्रकार आणि आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थानं गुरुत्वाकडे नेणारा अनुभव. तुम्ही सुद्धा गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं यंदा गुरु बनवू इच्छित असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरू शकेल. चला तर मग सुरुवात करूया, पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मंडळी, आपल्या लहानपणापासूनच ऐकायला मिळतं, गुरु केवळ शिक्षक नसतो, तो जीवन शिक्षा देणारा दीपस्तंभ असतो. पण खरंच विचार करा, का बरं प्रत्येकाला गुरु हवा असतो? फक्त अभ्यासात शिकवायला नाही, तर जेव्हा आयुष्याच्या अंधारात आपण वाट चुकतो तेव्हा हात धरून योग्य दिशा दाखवायला, आत्मविश्वास देऊन उभा करायला आणि नशिबापेक्षा प्रयत्नांवर विश्वास ठेवायला शिकवायला अशा गुरुची गरज असते. मग गुरु म्हणजे कोण? तो कोणी नामांकित व्यक्ती असावी लागते का? नाही. गुरु तोच जो तुमच्या अज्ञानाचं रूपांतर ज्ञानात करतो, तुमच्या शंका दूर करतो आणि तुम्हाला स्वतःला शोधण्याची प्रेरणा देतो. काहींना गुरु शाळेत सापडतो, काहींना आयुष्याच्या एखाद्या संकटात, तर काहींना एखाद्या पुस्तकात आणि काहींना आपल्या अंतरात्म्यात. आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुचं स्थान इतकं महान आहे की शंकराचार्यांनी म्हटलंय, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणूनच प्रत्येकाच्या जीवनात गुरु असणं हे केवळ गरजेचं नाही, तर आयुष्याला अर्थ देणारं असतं. मग तो गुरु घरातला मोठा माणूस असो किंवा एखादी साधी शिकवण देणारा शिक्षक असो की आध्यात्मिक वाट चालवणारा एखादा संत असो, तुमच्या आत्म्याला जागृत करतो तोच तुमचा खरा गुरु. काळ कोणताही असो, गुरुचं महत्त्व आणि महात्म्य अखंड अबाधित आहे. पण जीवनात गुरु असणं किती आवश्यक आहे याचं उत्तर तुम्हाला पुढे मिळेल. गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधार नाहीसा करून ज्ञानाच्या प्रकाशाकडे वाटेकडे घेऊन जाणारी वंदनीय व्यक्ती. बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याचा पहिला गुरु त्याची आई असते. त्या बाळाच्या अगदी चालण्यापासून, बोलण्यापासून ते संस्कार करेपर्यंत अनेक गोष्टी आई शिकवत असते. म्हणूनच आई माझा गुरु आणि आई माझा कल्पतरू, सौख्याचा सागरू आई माझी, असं म्हटलं जातं. आईसोबत वडीलही अनेक गोष्टी शिकवत असतात. त्यामुळे मातृदेवो भव पितृदेवो भव असंही म्हटलं जातं. घरातून बाहेर पडल्यानंतर शिक्षक, वडीलधारी मंडळी, तज्ज्ञ मंडळी असे अनेक जण आपल्या मार्गदर्शक म्हणून भेटतात. आता आयुष्यात चांगला गुरु मिळणं हे भाग्याचे लक्षण समजलं जातं. कलींनी ब्रह्मदेवांना गुरु या शब्दाचा अर्थ विचारला, तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितलं की ग कार म्हणजे सिद्ध होय, रकार म्हणजे पापांचे दहन करणारा, उकार म्हणजे विष्णूचे अव्यक्त रूप, तसेच गुरु हाच ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्यांचे त्रिगुणात्मक रूप आहे. या पलीकडे जे परब्रह्म तत्व आहे ते जाणण्यासाठी गुरूंचा आश्रय घ्यावा लागतो. ईश्वर जरी प्रसन्न झाला तरी त्याला ओळखणारा गुरुच असतो आणि गुरु स्वतः प्रसन्न झाला तर ईश्वर आपल्या अधीने होतो, असं मानले जाते. आता आपल्या जीवनात गुरु असणं किती महत्त्वाचं आहे, तर गुरुचं कार्य महान कार्य आहे. आपल्या शिष्यांच्या चांगल्याचा विचार करून त्यांना आपल्या जवळील ज्ञान आणि अनुभव निरपेक्षपणे आणि प्रामाणिकपणे देणं हे गुरुचं खरं कार्य असतं. गुरु त्यांच्या जवळील ज्ञान आणि अनुभवातून शिष्याला मार्गदर्शन करत असतात. जीवन जगत असताना ज्ञान आणि अनुभवाची प्रत्येकाला गरज असते. स्वतःच्या अनुभवातून शिकण्यापेक्षा एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेतल्यामुळे
जीवनातील समस्या लवकर सोडवता येतात आणि जीवन सुखी समाधानी होतं. जीवनात गुरुशिवाय तरणोपाय नाही. म्हणूनच जन्म देणारी आई असो अथवा आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे सद्गुरू असो, शिष्याला गुरुप्रती कृतज्ञता आणि श्रद्धा असणं गरजेचं आहे. आता गुरु आणि शिष्य कसे असावे, तर ज्ञान देताना गुरुची भावना ही अहंकाराची नसावी. गुरु दिलेल्या ज्ञानाने शिष्याची प्रगती होते. तेव्हा ती प्रगती पाहून जर गुरुला आनंद झाला आणि समाधान झालं, तरच तो खरा गुरु जाणावा. गुरुकडून मिळालेले ज्ञान नम्रपणे स्वीकारतो त्या शिष्याला गुरुकडून मिळालेले ज्ञान जसेच्या तसे मिळते. कारण ज्ञान ग्रहण करताना शिष्याकडे नम्रपणा असेल तर गुरुकडे शिष्याबद्दल प्रेम आणि आपलेपणा असून शिष्याला समजावणं गुरुला कठीण जातं. कारण ज्ञान प्राप्तीमध्ये शिष्याचा अहंकार अडथळा निर्माण करत असतो. यासाठी शिष्याची गुरुवर मनापासून श्रद्धा असणे ही गरजेचे आहे. त्याचसोबत गुरुकडून मिळालेले ज्ञान आपल्या जीवनात आचरणात आणण्याचा शिष्यानं तंतोतंत प्रयत्न करणं गरजेचं आहे. असं केल्यास शिष्याच्या पाठी गुरुच्या ज्ञानाचं बळ आणि साधना निर्माण होते आणि त्याची आयुष्यात प्रगतीच होत जाते. मग गुरुपौर्णिमा आणि गुरुपूजनाचं महत्त्व आपल्याला यामध्ये कळेल. गुरुपौर्णिमेला गुरुपूजन करण्याची पद्धत आहे. गुरुपूजन म्हणजे केवळ गुरुची पद्मपूजन करणं अथवा गुरुला वाकून नमस्कार करणं असं मुळीच नाही. खऱ्या गुरुला अशा दिखाव्याची गरज नसते. गुरुपूजनाचा खरा अर्थ आपल्या गुरुनं दिलेलं ज्ञान आत्मसात करणं, गुरूंकडून मिळालेलं ज्ञान आचरणात आणण्याचा प्रयत्न करणं, गुरुनं दिलेल्या ज्ञानामुळे आपले जीवन यशस्वी झाले यासाठी सतत गुरुबद्दल कृतज्ञ असणं, या कृतज्ञतेपोटी गुरूंची सेवा आणि आदर करणं म्हणजेच खरं गुरुपूजन. गुरुला खरी गुरुप्रदक्षिणा मिळत असते. कारण जेव्हा शिष्याची प्रगती होते तेव्हा ती प्रगती पाहून गुरुला खरा आनंद होत असतो. खऱ्या गुरुसाठी हा एक प्रकारचा सन्मान असतो. मग आता यंदा गुरुपौर्णिमेनिमित्ताने आपणही गुरु करायचा आहे. म्हणून गुरु शोधायला जावा का, तर नाही, तेच आपल्या आयुष्यात येतात असं म्हणतात. गुरुकृपा होण्यासाठी देखील योग्य वेळ यावी लागते असं म्हटलं जातं. आपण गुरु म्हणून दत्तगुरू, स्वामी समर्थ, गजानन महाराज, गंगागिरी महाराज, शंकर महाराज अशा दैवी गुरूंची उपासना करतोच. ते आपल्याला आयुष्याचा मार्ग दाखवतात, अध्यात्माचा मार्ग दाखवतात आणि जीवन मृत्यूच्या पलीकडचे जे प्रवास असतात त्या प्रवासाला घेऊन जातात. त्यांची उपासना केल्याने न सुटणारे प्रश्नही आपोआप सुटत जातात. प्रत्येकाचाच गुरु ठरलेला असतो. शिष्याच्या अंगी योग्यता आली की गुरुच त्याचा शोध घेत येतो. जोपर्यंत मानवी गुरु भेटत नाही तोपर्यंत ग्रंथांनाच आपलं गुरु मानावं असं म्हटलं जातं. पण त्यासाठी सदिच्छा, सत्संगती आणि नामस्मरण या 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात. तर मंडळी, गुरु केवळ व्यक्ती नाही तर गुरु एक प्रकाश आहे जो अंधारातही वाट दाखवतो. म्हणूनच आपल्या आयुष्यात गुरु असणं हे केवळ परंपरा नाही तर एक आवश्यक गरज आहे. कारण गुरु असेल तर दिशा असेल आणि दिशा असेल तर यश हमखास आपलंच असेल. तर मंडळी, आपल्या आयुष्यात प्रत्येकाने गुरु का करावा, गुरुचे महत्त्व काय, गुरुपौर्णिमेला गुरु का करावा, ही माहिती तुम्हाला आवडलीच असेल. अशाच प्रकारच्या सणवारांसंबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी असतील, या संबंधित आणखी माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न करू. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.